मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला 18 ऑगस्टपासून सुरुवात होत असून इमारतीची सुरू असलेली कामे वेळेत आणि गतीने पूर्ण होत असल्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासमोरील जुना न्यायालयाच्या इमारतीमधील प्रस्तावित सर्किट बेंच इमारतीच्या सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, शाखा अभियंता रोहन येडगे, कंत्राटदार अनिकेत जाधव व उदय घोरपडे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे डॉक्टर इंद्रजीत चव्हाण, टी.एस. पांडेकर, व्ही.आर. पाटील, के.व्ही. पाटील, मनोज पाटील, संग्राम देसाई, प्रमोद पाटील उपस्थित होते। ची सुरुवात होते आणि सर्किट बेंचची जी सुरुवात होते त्या इमारतीची पाहणी करण्यासाठी बार असोसिएशनचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आम्ही इथं आलो। कोल्हापूरच्या इतिहासामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून जे काही एकूण सगळी व्यवस्था होती तीच व्यवस्था आता आम्ही पुनर्जीवित होते असं म्हणायला हरकत नाही। खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आपल्या तमाम 6 जिल्ह्यातल्या कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातल्या सर्व लोकांच्या नागरिकांच्यासाठी वकिलांच्यासाठी आहे। काम गतीने चाललंय आणि मला असं वाटतं की 17 तारखेपर्यंत सर्व काम पूर्ण होऊन 17 तारखेला प्रत्यक्ष कामाचा सर्किट बेंचचा शुभारंभ सुद्धा या ठिकाणी होतो। हीच पाहणी करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो। इथल्या कामाची गती चांगली आहे आणि मला वाटतं की वेळेत हे लवकर पूर्ण होईल। खूप चांगल्या पद्धतीने लोकांना स्वप्नात असणारं सर्किट बेंच या ठिकाणी सुरू होतं। हा कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातल्या सर्व सामान्य नागरिकांच्यासाठी खूप मोठं हे काम आहे।